नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. शिंदे अजित पवारांना संपवण्याची भाजपाची खेळी, रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य. विधान परिषद महामंडळ देतो, अर्ज मागे घ्या, महाविकास आघाडीचा बंडोबांना थंड करण्याचा प्रयत्न. सोने लक्ष्मी पूजनापूर्वीच प्रथमच गेले 80,000वर, चांदीनेही घेतला भाव. आणि अयोध्येत 25 लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम, 1121 जणांनी एकाच वेळी केली आरती. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाहीये. ज्या मतदारसंघात मित्र पक्षांनी अर्ज केले आहेत ते 2 दिवसात चर्चा करून मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरू असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. मुंबईच्या 36 मतदारसंघात दाखल झालेल्या 625 उमेदवारी अर्जांपैकी 152 उमेदवारी अर्ज बुधवारच्या छाननीमध्ये बाद ठरले आहेत. 472 अर्ज वैध ठरले असून अवैध ठरलेल्या मध्ये प्रमुख पक्षांच्या काही उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे विरोधी उमेदवारांचे टेन्शन काही प्रमाणात कमी झालंय. काँग्रेसचे मधुकर चव्हाण, जुनैद अब्दुल करीम पटेल आणि शमीम अख्तर अन्सारी, वसीम खान यांनी पक्षाद्वारे दाखल केलेले अर्ज बाद झाले असले तरी अपक्ष अर्ज वैध ठरले आहेत. आपण सत्तेत आल्यावर तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी देतो, महामंडळ देतो अशी आश्वासने देऊन महाविकास आघाडीचे नेते बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागा महायुती सरकारने नुकत्याच भरल्या आहेत, तर 5 जागा रिक्त आहेत. सरकार आल्यावर या 5 जागा भरल्या जातील आणि तिथे तुम्हाला संधी दिली जाईल असे आश्वासन महाविकास आघाडीचे नेते देत असल्याची माहिती काही बंडखोरांनी दिली आहे. महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरांचे पीक आले असून त्यांना समजावता ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडाला फेस आल्याची स्थिती आहे. निवडणूक लढवण्याबाबत अतिशय गंभीर असलेले बंडखोर कोणाचेही ऐकत नसल्याचे चित्र बुधवारी दिवसभर पाहायला मिळाले. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध ज्या भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे असे आणि मित्र पक्षांविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अशा दोन्हींसाठी ऑपरेशन समजूत राबवली जात आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. पुरंदरमधून महायुतीतून विजय शिवतारे आणि संभाजी झेंडे या दोघांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबाबत महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होणार नसून ते त्यांच्या पद्धतीने आणि मी माझ्या पद्धतीने निवडणूक लढणार असल्याचं अजित पवार गटाचे संभाजी झेंडे यांनी म्हटलंय. मात्र आता पुरंदरमध्ये दोघांपैकी एकाने माघार घेतली नाही तर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार हे निश्चित झालंय. महत्त्वाचा मुद्दा आहे की महायुतीमधून तुम्ही निवडणूक लढवत आहे. शिवतारेंचं देखील तुमच्यापुढे आव्हान आहे. महायुतीमधून शिवतारे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही लढाई मैत्रीपूर्ण होईल की पुन्हा तुम्ही एकत्र असाल?
नाही 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 तर असं आहे की मला AB फॉर्म हा अगोदरच मिळालेला होता, परंतु मी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशी थोडासा उशिरा पोचला AB फॉर्म, त्याच्यामुळं मी दुसऱ्या दिवशी सादर केला. माझा AB फॉर्म आणि अर्ज हा मी 28 तारखेलाच भरलेला आहे. महायुतीमध्ये कुठं ठिणगी पडेल काय वादाची? नाही, महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या पद्धतीने ते काम करतील, माझ्या पद्धतीने मी काम करेल. आणि मी जसं सांगितलं तसं विनाकारण एकमेकावर चिखलफेक करण्यामध्ये मला काही मतलब नाही. मी विकासाच्या कामावर बोलणार आणि विकासाचं काय काम त्यांनी केलं याच्यावरच बोलणार. जालन्यात कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकरांचं नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वीकारलं असून गोरंट्याल आणि खोतकर यांच्या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर तब्बल 2 तास 54 मिनिटं दीर्घ सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला निर्णय दिलाय. नामनिर्देशन अर्ज वैध ठरल्यानंतर गोरंट्याल आणि खोतकर समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. ती त्यांनी लपवली म्हणून आक्षेप घेण्यात आला होता. त्यांनी गव्हर्नमेंटचे अकोमोडेशनचे ड्यूज मेन्शन केलेले नव्हते त्यांच्या शपथपत्रामध्ये, परंतु आरोनी आमचा आक्षेप फेटाळून त्यांचं नामनिर्देशन पत्र स्वीकृत केलेलं आहे. आणि त्यांनी आमच्या विरुद्ध आक्षेप घेतला होता की मार्केट कमिटीचं पद लाभाचं पद आहे, परंतु त्यावर एक्झॉस्टिव्ह जजमेंट देऊन त्यांचा आक्षेप सपशेल फेटाळून आमचं नामनिर्देशन पत्र स्वीकृत करण्यात आलेलं आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आलेले आहे. धन्यवाद. थँक्यू. श्रीरामाची भूमी असलेल्या अयोध्येमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवात बुधवारी 2 विश्वविक्रम करण्यात आले आहेत. 25 लाख पणत्या प्रज्वलित करण्याचा तसेच सर्वाधिक म्हणजे 1121 जणांनी एकाच वेळी आरती करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आलाय. हा अयोध्येतील 8वा दीपोत्सव आहे. यंदा तिथे रामचरित मानसाचे वर्णन केलेल्या प्रसंगावर आधारित 18 चित्ररथ तयार करण्यात आले. त्यांची अयोध्येतील साकेत महाविद्यालयापासून ते रामकथा पार्क पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सण आणि उत्सवाच्या काळात सोने चांदीच्या भावात वाढ सुरूच असून लक्ष्मीपूजनाच्या 2 दिवस आधीच काल 400 रुपयांची वाढ होऊन सोन्याने 80,000 रुपयांचा पल्ला गाठलाय. चांदीच्या भावातही 1,300 रुपयांची वाढ होऊन ती 99,500 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात 450 रुपयांची भाव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा 400 रुपयांची वाढ झाली आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जालन्याच्या मंठा शिवारात तळणी फाटा येथे खाद्यतेलाचा टँकर उलटला. तेल घेण्यासाठी नागरिकांनी टँकरजवळ गर्दी केली. हातात कॅन घेऊन नागरिकांनी टँकरमधील खाद्यतेल पळवले असून घटनास्थळी आसपासच्या 4-5 गावातील नागरिकांची झुंबड उडाली आहे. 12,000 लिटर क्षमतेचा खाद्यतेलाचा टँकर उलटल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांची चांदी झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील आझाद नगरमध्ये रेती व्यावसायिक असलेल्या रेवा रहांगडले याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार पूर्व वैमनस्यातून रहांगडल्याशी वाद घालत कोयत्याने वार करत आरोपींनी त्यांना गंभीर जखमी केलाय. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करतात. चीन आणि भारत यांच्यातील पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील डेमचोक व डेप्सांग या 2 ठिकाणांवरील सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे आणि तिथे लवकरच गस्त सुरू होणार असल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी काल स्पष्ट केले. दिवाळीनिमित्त दोन्ही देशांचे सैनिक आज गुरुवारी परस्परांना मिठाई देणार आहेत, पण हा समारंभ नेमका कोणत्या ठिकाणी होणार आहे याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाहीये.
सैन्य मागे घेण्याची पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर दोन्ही देशांनी काही बाबींची पडताळणी सुरू ठेवली आहे. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.